आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका कुंभाराची. दोघे जण शेजारच्या गावी आठवडे बाजारात आपले म्हातारे गाढव विकायला निघाले होते. चालता चालता त्यांना रस्त्यात काही लोक भेटले. ते त्या बापलेकांना म्हणाले, अहो, तुमच्या जवळ गाढव असताना तुम्ही दोघेही पायी चालता. दोघांपैकी एकाने गाढवावर बसा. त्यांचे ते बोलणे ऐकून बापाने मुलाला गाढवावर बसवले व स्वतः बरोबर पायी चालू लागला. थोडे पुढे गेल्यावर काही वयस्कर लोक भेटले. ते मुलाला गाढवावर बसलेले पाहून म्हणाले, किती निर्दयी मुलगा आहे हा. म्हाताऱ्या बापाला चालायला लावतो आणि स्वतः गाढवावर बसला हा. त्यांचे हे बोलणे ऐकून मुलगा गाढवावरून खाली उतरला व बापाला गाढवावर बसविले. असेच पुढे चालत चालत जात होते. थोड्या वेळाने काही तरुण रस्त्यात भेटले. म्हाताऱ्याला गाढवावर बसलेले पाहून ते तरुण म्हणाले, कसा निर्लज्ज बाप आहे हा. स्वतः गाढवावर बसला व मुलाला पायी चालवायला लावतो. त्यांचे हे बोलणे ऐकून बापाने मुलालाही गाढवावर आपल्या मागे बसविले. थोडे पुढे गेल्यावर दोघांनाही गाढवावर बसलेले पाहून लोक म्हणाले, किती मूर्ख आहेत हे बापलेक. या म्हाताऱ्या गाढवाची यांना जराही दया येत नाही. इतके थकलेले गाढव, त्याच्यावर दोघांनी बसण्याऐवजी त्या गाढवालाच उचलून नेले पाहिजे. हे ऐकून कुंभाराने आणि मुलाने एक बांबू घेतला. गाढवाचे चारही पाय बांबूला उलटे बांधून दोघांनी तो बांबू खांद्यावर घेतला व ते चालू लागले. हे दृश्य पाहून जाणारे येणारे लोक हसू लागले. गाढवाचे ओझे घेऊन दोघे एका पुलावरून चालत होते. उलटे लटकल्यामुळे गाढव सुटण्यासाठी लाथा झाडत होते. त्यातच दोरी सुटली व गाढव पुलावरून नदीत पडले व पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.